नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. काल दिनांक 3 फेब्रुवारीचा आपला व्हिडिओ लेक्चर झालेला नव्हता. म्हणून आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कालच्या 3 फेब्रुवारीच्या आणि आजच्या 4 फेब्रुवारीच्या या दोन्ही दिवसांच्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडींना. तर पहिला प्रश्न असणार आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न. हा प्रश्न स्टार करून ठेवायचा आहे. नुकतेच महाराष्ट्र केसरी 2025चा विजेता कोण ठरला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. जे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, पृथ्वीराज मोहोळ हा नुकताच जी महाराष्ट्र केसरी झालेली आहे 2025ची त्याचा तो विजेता ठरलेला आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवणार आहोत. हे जे काही महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडलेली आहे, ही महाराष्ट्र केसरी स्पर्धा 67व्या क्रमांकाची होती. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. याची सुरुवात ही 1961ला झालेली आहे आणि यावर्षीची महाराष्ट्र केसरी जे झालेली आहे त्याचं ठिकाण होतं अहिल्यानगर. विजेता ठरलेला आहे पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ आणि उपविजेता महेंद्र गायकवाड. तसेच मित्रांनो आपल्याला याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. या स्पर्धेचा पहिला विजेता होता दिनकर पाटील सांगलीचा 1961 साली. सर्वात तरुण विजेता युवराज पाटील. अवघ्या 16 वर्षामध्ये त्याने हे महाराष्ट्र केसरी किताब पटकावलेला होता. सर्वाधिक वेळा विजेता विजय चौधरी 2014, 15 आणि 16 आणि त्यानंतर नरसिंग यादव हे पण 3 वेळेस विजेता ठरलेले आहेत 2011, 2012 आणि 2013ला. त्यासोबतच आपल्याला मागील विजेते कोण होते या स्पर्धेचे असं जर विचारलं तर ते सुद्धा माहिती असायला पाहिजे. तर 65व्या क्रमांकाची जी स्पर्धा झाली होती त्याचे विजेता होता शिवराज राक्षे. 66व्या क्रमांकाच्या स्पर्धेचा विजेता सिकंदर शेख आणि जी आत्ताची 67व्या क्रमांकाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा झालेली आहे त्याचा विजेता आहे पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ. हे पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे नुकतेच भारतातील किती ठिकाणांना रामसर स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, एकूण 4 ठिकाणांना नुकतंच रामसर स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेलं आहे. याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. हे जे काही रामसर स्थळे आहे ते भारतामधील एकूण 4 नवीन ठिकाणं आहेत त्यांना रामसर स्थळांच्या यादीत समाविष्ट करून घेण्यात आलेलं आहे. मग ते 4 ठिकाणं कोणते आहेत? तर झारखंड राज्यातील उधवा सरोवर, त्यानंतर सिक्कीम राज्यातील खेचे ओपलरी वेटलँड जे की हिमनगांमुळे बनलेलं सरोवर आहे. तिसरं आहे सक्कारा कोट्टाई पक्षी अभयारण्य जे की तामिळनाडू राज्यात आहे आणि चौथं आहे थेरथंगल पक्षी अभयारण्य हे सुद्धा तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. जगात सर्वाधिक रामसर स्थळे हे युनायटेड किंगडम या देशामध्ये आहेत. एकूण 176. भारतामध्ये सध्या 89 रामसर स्थळांची संख्या झालेली आहे आणि जगामध्ये भारताचा 3रा क्रमांक लागतो. सर्वाधिक भारतामध्ये रामसर स्थळे तामिळनाडू या राज्यामध्ये आहेत, 20 आहेत आणि महाराष्ट्रामध्ये किती आहेत असं जर विचारलं तर 3 आहेत. एक लोणार सरोवर, दुसरा आहे नांदूर माध्यमेश्वर आणि तिसरं आहे ठाण्याची खाडी. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच भारतातील पहिले रामसर स्थळ कोणते आहे असं जर विचारलं तर नाव लक्षात ठेवायचं आहे केवलादेवी राष्ट्रीय उद्यान जे की राजस्थान आणि चिल्का सरोवर जे की ओडिशा या राज्यामध्ये आहे. त्यासोबतच आता हे जे काही रामसर करार आहे ते काय आहे या संबंधित आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की पाणथळ प्रदेश जे संवर्धन आहे त्याच्या संबंधित हा एक आंतरराष्ट्रीय असा करार करण्यात आलेला होता इराण या देशातील रामसर या शहरामध्ये 2 फेब्रुवारी 1971ला. याद्वारे जे पाणथळ क्षेत्र आहेत त्यांचं संरक्षण आणि विकासासाठी करार हा करण्यात आलेला होता आणि हे जे काही शहर आहे रामसर त्या ठिकाणावरूनच या कराराला रामसर करार आणि रामसर स्थळ असं नाव देण्यात आलेलं आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच भारताने या करारावर 1 फेब्रुवारी 1982ला स्वाक्षरीही केलेली आहे. हे पॉईंट सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. नुकतेच भारतीय रेल्वेने सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी कोणते ॲप सुरू केले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए,
स्वरेल असं त्या ॲपचं नाव आहे, जे की नुकतंच भारतीय रेल्वेकडून सुरू करण्यात आलेलं आहे किंवा त्याचं लॉन्च करण्यात आलेलं आहे. याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. त्या ॲपचं नाव आहे स्वरेल ॲप. याद्वारे प्रवाशांना रेल्वेच्या सर्व सेवा एकाच ठिकाणी मिळणार आहेत. उदाहरणार्थ जसं की तिकीट बुकिंग असेल, तक्रार करायची असेल तर तक्रार असेल, भोजनची ऑर्डर द्यायची असेल तर ऑर्डर असेल. या सर्व गोष्टी आता वेगवेगळ्या ॲपद्वारे न करता एकाच ठिकाणी हे सगळं एकत्रीकरण करून हे ॲप बनवण्यात आलेलं आहे. म्हणजे वन स्टॉप सोल्युशन एक प्रकारचं हे असणार आहे. सर्व सुविधा एकाच प्लॅटफॉर्मवर मिळणार आहेत. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. या ॲपवर आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. त्यासोबतच रेल्वेविषयी काही इतर मुद्दे सुद्धा जे परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत, ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. तर रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष बनले आहेत सतीश कुमार. जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन रेल्वे इंजिन विकसित केलेलं आहे आपल्या भारत या देशाने. जगातील पहिली हायड्रोजनवर चालणारी रेल्वे जर्मनी या देशामध्ये सुरू करण्यात आली होती. शेतकरी समृद्धी स्पेशल रेल्वे सुरू करण्यात आलेली आहे महाराष्ट्रामधील देवळाली ते बिहारमध्ये दानापूर या 2 शहरांदरम्यान. भारताची पहिली वंदे मेट्रो गुजरात या राज्यामधील भुज या ठिकाणी सुरू करण्यात आली. भारतीय रेल्वेचा नवीन 69व्या क्रमांकाचा विभाग बनणार आहे जम्मू विभाग. जगात रेल्वे नेटवर्कमध्ये भारताचा चौथा क्रमांक लागतो आणि भारतात एकूण रेल्वे झोन आहेत 17. तसेच भारतातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे या दरम्यान सुरू करण्यात आलेली होती 1853ला. त्याची लांबी होती 34 किलोमीटर. हे खूप वेळेस प्रश्न हे परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे. नुकतेच 2025-26 सालासाठी कोणत्या अर्थमंत्र्यांकडून अर्थसंकल्प मांडण्यात आला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. जे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी निर्मला सीतारामन, ज्या भारताच्या अर्थमंत्री आहेत त्यांच्याकडून भारताचा 2025-26 या सालासाठीचं अर्थसंकल्प नुकतंच मांडण्यात आलेला आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हे जे काही अर्थसंकल्प आहे 2025-26चं, ते 1 फेब्रुवारी 2025ला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन जे आहेत त्यांच्याकडून मांडण्यात आलेला आहे. आणि सलग यांनी 8व्यांदा हे अर्थसंकल्प भारताचं मांडलेला आहे. हा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, ते स्टार करून ठेवायचं आहे. यावर्षीची अर्थसंकल्पाची थीम होती सबका विकास. तसेच या अर्थसंकल्पामधील काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. यामध्ये सरकारची जमा सांगण्यात आलेली आहे 34.96 लाख कोटी. सरकारची खर्च 50.65 लाख कोटी. लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. राजकोषीय जे तूट आहे ते 4.4% कमी करणे. तसेच 12 लाख पर्यंतचे जे उत्पन्न आहे त्याच्यावर टॅक्स हे आकारला जाणार नाही. ते टॅक्स फ्री उत्पन्न असणार आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच या अर्थसंकल्पामध्ये एकूण टॅक्सचे 7 टॅक्स स्लॅब हे सांगण्यात आलेले आहे किंवा त्या टॅक्सचं वर्गीकरण 7 टप्प्यामध्ये करण्यात आलेलं आहे. 0 ते 4 लाख दरम्यान जर उत्पन्न असेल तर 0% टॅक्स लागणार आहे. 4 लाख ते 8 लाखाच्या दरम्यान असेल तर 5% टॅक्स हे लागणार आहे. 8 लाख ते 12 लाखादरम्यान 10%, 12 ते 16 लाखादरम्यान 15%, 16 लाख ते 20 लाखादरम्यान जर उत्पन्न असेल तर 20% टॅक्स लागणार आहे आणि 20 ते 24 लाखादरम्यान असेल तर 25% टॅक्स लागणार आहे. तसेच 24 लाखापेक्षा अधिक जर उत्पन्न असेल तर त्यावर 30% टॅक्स हा आकारला जाणार आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. भारताचे आर्थिक वर्ष असणार आहे 1 एप्रिल ते 31 मार्च. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. ब्रिक्स युथ एंटरप्रेन्योरशिप संमेलन 2025 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. जे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी भारत या देशामध्ये हे युथ एंटरप्रेन्योरशिप संमेलनाचं आयोजन हे करण्यात येणार आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. त्याचा कालावधी असणार आहे 3 ते 7 मार्च. आयोजन केंद्रीय युवक व क्रीडा मंत्रालयाकडून केलं जाणार आहे. विषय असणार आहे युथ एंटरप्रेन्योरशिप फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट. चा उद्देश काय आहे तर युवा जे उद्यमी आहेत त्यांना आंतरराष्ट्रीय सहयोगाला चालना देणे आणि ब्रिक्स देशांमध्ये नवीन संधी निर्माण करणे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच जे ब्रिक्स आहे त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. जी स्थापना झाली होती 2009 या साली. पहिली परिषद 2009 साली रशिया या देशामध्ये झालेली आहे. सध्या ब्रिक्सचे एकूण 10 सदस्य देश आहेत आणि 10व्या क्रमांकाचा नवीन सदस्य बनला आहे इंडोनेशिया नुकतंच जानेवारी 2025 या महिन्यामध्ये. आणि हे 10 देश कोणते आहेत तर ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, 6वा आहे UAE, 7वा इराण, इजिप्त, इथिओपिया आणि 10व्या क्रमांकाचा इंडोनेशिया. हे सदस्य देश आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तसेच 16व्या क्रमांकाची 2024 ची ब्रिक्स परिषद रशिया या देशामध्ये पार पडलेली आहे.
आणि 17व्या क्रमांकाची ब्रिक्स परिषद 2025 ची ब्राझील या देशामध्ये होणार आहे. हे पॉइंट्स आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, नुकतेच मनोज कुमार या खेळाडूने निवृत्ती जाहीर केली, त्याचा संबंध कोणत्या खेळाशी होता? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, बॉक्सिंगपटू होता हा मनोज कुमार. त्याने नुकतंच या खेळामधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हा मनोज कुमार भारताचा बॉक्सिंगपटू आहे. त्याने कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला 2 मेडल हे जिंकून दिलेले आहेत. एक वेळेस गोल्ड मेडल आणि एका वेळेस ब्रॉन्झ मेडल. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच याला 2014 साली अर्जुन पुरस्कार देऊन सरकारमार्फत सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच भारतीय तटरक्षक दिन कधी साजरा करण्यात आला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. जे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, 1 फेब्रुवारीला भारतामध्ये भारतीय तटरक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर दरवर्षी भारतामध्ये 1 फेब्रुवारीला भारतीय तटरक्षक दिन म्हणून साजरा केला जात असतो. आणि यावर्षीचा 49व्या क्रमांकाचा हा स्थापना दिवस होता. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. जी स्थापना झाली होती 1977ला. यासाठी एक समिती आलेली होती, रुस्तमजी समिती. त्याच्या शिफारशीवरून या भारतीय तटरक्षक जे काही दल आहे किंवा बल आहे त्याची स्थापनाही झालेली होती. याचा उद्देश काय आहे, तर समुद्रामधील जे अवैध कारवाया आहेत त्या रोखणे, भारताच्या समुद्री संसाधनांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना सुचवणे. सध्या याचे प्रमुख आहेत परमेश शिवमणी आणि आदर्श वाक्य आहे वय रक्षाम. तसेच या फेब्रुवारी महिन्याच्या काही इतर दिनविशेष आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. 1 फेब्रुवारीला भारतीय तटरक्षक दिवस असतो. 2 फेब्रुवारीला जागतिक आर्द्रभूमी दिवस. 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस म्हणून आपण साजरा करत असतो. त्यानंतर कालच्या ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण घेतल्या होत्या त्याचं क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच जनस्थान पुरस्कार 2025 साठी कोणाच्या नावाची घोषणा करण्यात आली? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, सतीश आळेकर. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, 2025च्या पॅरिसमध्ये होणाऱ्या AI शिखर संमेलनासाठी सहअध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, गुन्हे तपासासाठी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, महाराष्ट्र. या राज्यामध्ये नुकतंच मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन ही सुरू करण्यात आलेली आहे आणि असं करणारा पहिला राज्य महाराष्ट्र ठरलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच आय स्पॉट पोर्टल कोणी लॉन्च केले? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, सेबी या संस्थेकडून नुकतंच हे पोर्टल लॉन्च करण्यात आलेलं आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच प्रकाशित हुरून ग्लोबल इंडियन्स लिस्ट 2024 नुसार प्रथम क्रमांक कोणी पटकावला? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, सत्या नडेला. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच कोणत्या राज्याने धार्मिक ठिकाणांवर मद्यविक्री करण्यास बंदी घातली आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, मध्य प्रदेश. या राज्याने नुकतंच जे धार्मिक ठिकाणं आहेत त्या ठिकाणी मद्य विक्री करण्यास बंदी घातलेली आहे. याविषयी सुद्धा आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, विश्व कुष्ठरोग दिवस कधी साजरा करण्यात आला? आणि या ठिकाणी एक करेक्शन करून घ्यायचं आहे मित्रांनो. माझ्याकडून कालच्या व्हिडिओमध्ये सांगण्यामध्ये मी उत्तर सांगताना 31 जानेवारी असं सांगितलेलं होतं, पण याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, 30 जानेवारीला विश्व कुष्ठरोग दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो. तर एवढं करेक्शन आपण कृपया करून घ्यायचं आहे. त्यानंतर कालचा होमवर्क क्वेश्चन होता, राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले होते. याचं योग्य उत्तर हे खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आणि डिटेलमध्ये कमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर माहिती नाही त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, व्ही रामसुब्रमण्यम. हे नुकतंच राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवीन अध्यक्ष बनले आहेत. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे, 2025च्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोणत्या देशाचे राष्ट्रपती होते? अतिशय सोपा प्रश्न आहे. बघूया किती विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर हे माहिती आहे. सर्व विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये याचं उत्तर हे द्यायचं आहे. चला मग थांबणार आहोत या ठिकाणी. व्हिडिओ जर आवडला व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 त्याला जॉईन करायचं आहे. तसेच इंस्टाग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास या नावाने आणि व्हॉट्सअप चॅनल आहे स्मार्ट अभ्यास. या तिन्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मला तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे, कारण त्या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांसाठी मोफत स्टडी मटेरियल आणि
मोफत ऑनलाईन टेस्टही घेत असतो. चला मग थांबूया या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.